In one more video, I welcome you to the Anna Pharmacy class. I have today our student of batch 2025, Abhishek, with us. So, Abhishek, first of all, congratulations for your admission to ICT. And very happy for you. He has qualified GATE exam and then he did very well throughout all other exams. प्रत्येक वेळी रिझल्ट पॉझिटिव्हच येतो असं काही नसतं, बरोबर. पण अभिषेकचा जो पेशन्स होता तो खूप शिकण्यासारखा आहे. आणि ते चालू ठेवणं म्हणजे करत राहायचं जोपर्यंत चांगलं काहीतरी होत नाही. हे करताना तुला आठवतंय की नाही मला माहिती नाही, पण मला आठवतंय पप्पा भेटले होते आपल्याला. हो. बरोबर. आणि त्यांच्याशी जेव्हा मी बोललो होतो आणि त्याच्यानंतर तुला जर आठवत असेल चांगलं, तर आपण सांगितलं, तू पप्पांना माझ्यासमोर सांगितलं होतं, की सर खूप चांगले शिकवतात, खूप मेहनत घेतात आणि आमचं वातावरण खूप चांगलं आहे. त्यांनी हेही सांगितलं होतं, की जारचं पाणी सर स्वतः ओततात. मी कधी ओतलं नाही. सगळं तुम्हीच मॅनेज केलं. पण हे सगळं वातावरण तुमच्या बॅचने, स्टडी रूमचं वातावरण जे आपलं होतं, ते खूप चांगल्या लेव्हलला नेऊन ठेवलं. अँड आय एम ऑलवेज ग्रेटफुल फॉर दॅट. पण पप्पा गेल्यानंतर माझ्या मनात हा विचार कायम राहिला, की हे अपेक्षांचं ओझं माझ्यावर सुद्धा आहे. की मुलं एवढा अभ्यास करतात, घरापासून दूर राहतात. ब्रह्मा व्हॅली कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये तू कॉलेजला आहेस. तुझं गाव श्रीरामपूरमध्ये आहे, बरोबर. आणि इथे तू क्लास लावला होतास. तर ते अपेक्षांचं ओझं माझ्यावर तेव्हाही आलं होतं, की जर रिझल्ट मुलांचे आले नाही, तर ह्या पालकांना आपण काय उत्तर द्यायचं. पण माझ्यावरती उत्तर देण्याची वेळ तुम्ही अजिबात आणली नाही. तुम्ही स्वतः तुमच्या रिझल्ट मधून उत्तर दिलंय, म्हणून कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि तुला ॲनाबद्दल काय वाटतं आणि तू मागच्या 1 वर्षात काय शिकलास इथे, त्याच्याबद्दल सगळ्यांना सांग. यांनाबद्दल बोलायची तशी काही गरज नाहीये, कारण इतके ते इंटरव्ह्यू झाले तर ते एवढं काही मॅटर नाही करत. कारण सगळ्यांना माहिती इथं नाशिकमध्ये फार्मसी फार्मसी कोणी ऍडमिशन करण्यासाठी आलं आणि ह्यांना कोणाला माहित नसेल असं कधी होऊ शकत नाही. ह्यांना फार्मसी क्लास सगळ्यांना इतका सपोर्टिव्ह क्लास आहे की चांगल्या चांगल्यांचं फ्युचर बदलून टाकतं. कारण आमच्या ब्रह्मवेली कॉलेज ऑफ फार्मसी मधनं आम्ही जवळपास 5 ते 10 मुलांनी ऍडमिशन घेतलं. पण एक कन्सिस्टन्सी असते की मुलं अभ्यास करता नाही करता. तर मग सगळ्यांनी आम्ही सोबत ऍडमिशन घेतलं. पण मग लास्टला ऍट द एंड आम्ही 2 किंवा 3 मुलं कन्सिस्टंट राहिलो. तर त्याच्यामुळे काहींनी जीपेट थ्रू ऍडमिशन घेतलं, काहींनी नायपर. आता आयसीटी, आता माझी स्टार्टिंग पहिली तर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम म्हणजे पहिले गेट थ्रू झाली. कारण गेट ही पहिलीच एक्झाम होते आणि गेट मध्ये कॉम्पिटिशन पण खूप चांगली होती. आणि मच्छिंद्र बोचरे सर आणि महेश काळे सर यांनी गेटचा फक्त म्हणण्यासाठी फार्मसी क्लास म्हणजे एना फार्मसी क्लास आहे. पण मग इथं आयसीटीचे एंट्रन्स असो किंवा नायपरचे एंट्रन्स असो किंवा गेटचे एंट्रन्स असो, सगळ्या एंट्रन्सला सेम मोटिवेशन देतात आणि डेडिकेशनने पण शिकवतात सर चांगले. आणि एना फार्मसी क्लास फक्त नोट्सच प्रोव्हाइड नाही करत, तर मग नोट सोबत प्रत्येक विद्यार्थ्याला इंडिव्हिज्युअल गायडन्स करणं हे सर करतात. कोण किती पण डिप्रेशन मध्ये असो, फक्त सरांकडे एकदा गेलं तर सगळे प्रश्न एकाच सेंटेन्स मध्ये सॉर्ट आउट होऊन जातात. आणि सर प्रत्येकाला वेगळी ट्रीटमेंट नाही देत. सगळ्यांना एकसारखी सामान्य ट्रीटमेंट असते. आणि फक्त एवढंच की जो पहिल्यापासून शेवटपर्यंत कन्सिस्टंट राहील त्याचाच रिझल्ट येऊ शकतो. कारण मोटिवेशन एकदा दिलं पुन्हा कमी होऊ शकतं, पण एकदा कन्सिस्टन्सी राहिली तर काहीच अशक्य नाहीये आणि कोणती पण एक्झाम क्रॅक होऊ शकते. असं आहे की आम्ही तुला ऑफिस मधून फोन केला होता की तू कुठे आहे, आणि आम्हाला असं कळालं की तू अद्रक लावतोय. आणि तुझं ऍडमिशन झालेलं होतं. सो शेतकरी बॅकग्राऊंड मधून येऊन आता तुम्ही एवढ्या नॅशनल लेवलच्या इन्स्टिट्यूट मध्ये जाताय, तर तुम्हाला काय फिलिंग आहे आणि आई वडिलांना कसं वाटतं आणि तुमची काय फिलिंग आहे याच्यामध्ये. हो सर. जेव्हा आयसीटी एंट्रन्स देऊन आलो तर त्याच्यानंतर खूप खुश होतो. कारण समजलं होतं की आयसीटी मध्ये आता क्वालिफाय होणार. कारण आयसीटी एक्झामचा रिझल्ट पण तेव्हाच कळाला आणि घरच्यांना पण जेव्हा समजलं की आयसीटी मध्ये होतं ऍडमिशन. आताच्या कंडिशनला आयसीटी मध्ये माझं ऍडमिशन कन्फर्म झालंय. तर जेव्हा घरच्यांना कळालं की आयसीटीचा कॅम्पस भेटलाय आणि आयसीटी ऑल इंडियामध्ये फक्त 3च आणि तिथले जे टीचर्स वगैरे ते पण चांगले शिकवतात आणि प्लेसमेंट्स वगैरे पण चांगले आणि रिसर्च मध्ये खूप पुढे इन्स्टिट्यूट आहे. आणि जेव्हा घरच्यांना समजलं की आयसीटी मध्ये ऍडमिशन होतंय तर घरचे खूप खुश झाले. कारण एक शेतकरी कुटुंबातील मुलगा आहे आणि आमच्या पूर्ण गावामध्ये कोणीच इतकं एंट्रन्स एक्झाम वगैरे कोणी क्लिअर नाही केलेलं आहे.
आणि दुसरी गोष्ट म्हणजे की गेट गेट एक्झाम, जीपॅट एक्झाम, नायपर एक्झाम आणि आयसीटी सारखे एंट्रन्स एक्झाम, या जे अभ्यास रेग्युलर करतात त्यांनाच एक्झाम माहित असतात. नाहीतर फक्त फार्मसी करणे आणि त्याच्यानंतर नो ऑप्शन सारखं राहणे याला काही अर्थ नाही का. आणि रिसर्च आणि इन्स्टिट्यूट रिसर्च मध्ये जाण्यासाठी नायपर आणि आयसीटी हे तर बेस्ट आहे. आणि त्याच्यासोबत या एंट्रन्स साठी जे घरच्यांचा सपोर्ट असतो तो पण खूप इम्पॉर्टंट आहे. कारण घरच्यांच्या सपोर्ट शिवाय आपण मला तर नाही वाटत की पुढं आपण मोटिवेट राहू शकतो. आणि माझ्या घरच्यांचं पण पहिल्यापासून असं होतं, जेव्हा फार्मसीला आलो तेव्हा एवढं पण काय माहित नव्हतं स्टार्टिंगला की नायपर एक्झाम, जीपॅट एक्झाम, आयसीटी एंट्रन्स एवढ्या सगळ्या एक्झाम असतात. कारण फार्मसी अशी फील्ड आहे की ही एकमेव अशी फील्ड आहे की याच्या थ्रू आपण मल्टिपल एक्झाम्स देऊ शकतो आणि क्लिअर पण करू शकतो. आणि हे जे आपण एंट्रन्स क्लिअर करतो, तर मला तरी वाटतं की घरच्यांसाठी ही खूप आनंदाची बातमी असते. कारण आपला मुलगा इतके तास 10-10, 12-12 तास लायब्ररीत बसतोय आणि काहीतरी करतोय, हे याचा रिझल्ट जेव्हा त्यांना मिळतो ना, तेव्हा त्यांच्यासाठी खूप आनंदाची बातमी असते ती. अभिषेक, तुम्ही 10-10 तास, 12-12 तास अभ्यास केला. आम्ही मोटिवेशन देतोच. तुम्ही जसं म्हणता की खूप मोटिवेशन चांगलं मिळतं. पण मोटिवेशन देऊन फायदा नसतो. शेवटी जमिनीची मशागत झालेली असते. तेव्हाच त्यात पाणी पडल्यानंतर बी रुजतं आणि ते येतं. सो यू एक्झिक्युटेड इट. तसं जेव्हा तुम्ही 10 तास, 12 तास इथे स्टडी रूममध्ये बसायचात किंवा क्लासमध्ये यायचात, अगदी संडेच्या सुट्टीच्या दिवशी सुद्धा तुम्ही लेक्चर अटेंड करायचा. बरोबर? आणि कितीही तुम्ही सांगितलं की खूप चांगलं शिकवतो, तरी पण लेक्चर अटेंड करणे ही काही सोपी गोष्ट नाहीये. त्याच्यासाठी सेल्फ मोटिवेशन पाहिजे. तर हे सेल्फ मोटिवेशन जेव्हा तुम्हाला मिळत होतं, पण तरी माणूस एक थकतोच ना, कुठेतरी थकवा येतो. सो क्लास मधलं एन्व्हायरमेंट कसं होतं, त्याच्याबद्दलच्या तुझ्या मेमरीज काय आहे, की तुम्ही कसं एन्जॉय केलं, किंवा त्या ज्या मेमरीज होत्या अदर दॅन स्टडीज, त्या पण माझ्या माझ्या तरी मेमरीमध्ये कायम राहतील. तर सो मी आता हे चेक करतो की तुमच्या मेमरीमध्ये ते किती बसले, तर त्याच्याबद्दल सांग. क्लासमधले मेमरीज म्हणजे क्लासमध्ये अभ्यास एका साईडला आणि क्लासमध्ये गप्पा गोष्टी, मौज मजा एका साईडला असायची. कारण जेव्हा थर्ड इयर पासून रेग्युलर यायला लागलो मी, तर मग सिनियर पण असायचे. ओम दादा, सतीश दादा, म्हणजे आमचे सिनियर, सुपर सिनियर. तर मग पहिली गोष्ट तरी आम्ही मजा मस्ती खूप केली. पण मग आम्हाला इथं अडवण्यासाठी कोण नव्हतं. कारण जेवढा अभ्यास तेवढेच मौज मजा केलेली आम्ही. सर पण आमच्यासोबत मौज मजा करायचे. आमच्या पार्टीज वगैरे असायच्या. काही स्पेशल ओकेजन असलं, चला पार्टी, चला वडापावची पार्टी. आणि ह्या गोष्टी खूप मॅटर करतात. कारण दिवसभर अभ्यास करून कधीतरी असं वाटतं की नाही यार, आता थोडासा ब्रेक पाहिजे याच्यातून. पण मग तो ब्रेक आम्ही अशा चांगल्या गोष्टींमध्ये शोधायचो की काहीतरी थोडं 5-10 मिनिटं गप्पा मारणे, त्याच्यानंतर बाहेर काही करणे, सरांसोबत गप्पा मारणे, भेळची पार्टी करणे, वडापावची पार्टी करणे. आणि असंच मौज मजेचा एक पार्ट म्हणजे असं की आम्ही एना क्लासमध्ये जे इक्विपमेंट वगैरे असायचे, तर त्याच्यासोबत पण एकदा इन्स्पेक्शन होतं, तर आम्ही ते इन्स्पेक्शन मध्ये व्हिडिओ शूट केलेले. ते पण स्केलेटन सोबत, पुन्हा डमी बॉडीज सोबत आम्ही व्हिडिओ शूट केलेले की की कसं आपल्याला एक्सप्रेस करता येते फिलिंग्स. आता एवढं नाही सांगू शकत मी. पण मग खूप मजा केलेली आहे आम्ही क्लासमध्ये.